खुनाच्या प्रयत्नासह जबरी चोरी आणि विविध गुन्ह्यात पाहिजे असलेल्या दोघा संशयितांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने अटक केली. एकास गुजरात येथून तर दुसऱ्यास वनी सप्तशृंगी गडावरून मुसक्या आवळल्या. दोघांचीही सोमवारी जुने नाशिक परिसरातून धिंड काढत नाशिक जिल्हा कायद्याचा जिल्हा दाखवून देण्यात आला. सागर अनिल कुमावत वय 33 वर्ष, राहणार शीतलादेवी मंदिर, अमरधाम रोड हा सराईत गुन्हेगार आहे. पंचवटी, भद्रकाली, नाशिक रोड, त्र्यंबकेश्वर आणि कळवण अशा विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, प्राणघातक हल्ला असे विविध प्रकारचे 18 गुन्हे दाखल आहेत. शिवाय गेल्या महिन्यात 13 तारखेस त्यास शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीत त्याचा शोध सुरू होता. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांना संशयित सागर वनीगडावर असल्याची माहिती मिळाली. पथकाने वनीगड घाटात त्यास ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरी अशा 2 गुन्ह्यात हवा असलेला संशयित रोहन उर्फ नद्या राजेश यादव व 22 वर्ष, राहणार कोळीवाडा, नानावली हा 5 महिन्यांपासून फरार होता. पंचवटी आणि भद्रकाली येथे त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. संशयित रोहन गुजरात येथे असल्याची माहिती श्री पवार यांना मिळाली. पथक गुजरात येथे दाखल झाले असता संशयित ट्रकवर क्लीनर म्हणून काम करत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यास ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, संदीप शेळके, संतोष काकड, सतीश साळुंखे, कय्यूम सय्यद, अविनाश चुंद्रे, पोलीस अंमलदार धनंजय हासे, जितेंद्र पवार, तौसिफ सय्यद, जावेद शेख, प्रभाकर आहेर, निलेश विखे, गुरुदादा गांगुर्डे, अविनाश थेटे यांनी कारवाई केली. सोमवारी सायंकाळी दोघांचीही जुने नाशिक, दरबार रोड, कुंभारवाडा, अमरधाम रोड परिसरातून धिंड काढण्यात आली. त्यांच्याकडून नागरिकांमध्ये निर्माण केलेली दहशत घालवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.